लाडकी बहीण म्हणून जगात जाहीर केले साहेब, तसं बहिणीची दखल घ्या म्हणाव साहेबाला आणि भाच्याचं पण दखल घ्यायला सांगा। माझ्या लेकराला हाल हाल करून माझ्या लेकराला 4 दिवस त्याने मारायचा प्रयत्न करून माझ्या पोलिसांनी माझ्या भावाला मारलेलं आहे। ते एकदम फ्री मध्ये फिरत आहेत। फिर्याद देऊन माझ्या भावाचा मृत्यू होऊन जवळपास आता महिना होतो। फिर्याद दिली 26 तारखेला, अजून पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत, त्यांच्यावरती FIR झालेला नाही। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। हर साल 2 जनवरी को पूरे महाराष्ट्र पुलिस बल द्वारा महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवस के रूप में मनाया जाता है। पुलिस और जनता के बीच सामंजस्य को मजबूत करने के लिए पुलिस बल और विभिन्न विषयों पर मार्गदर्शन करने के लिए 2 जनवरी से 8 जनवरी तक जागरूकता सप्ताह मनाया जाता है। नागरिकों को और छात्राओं के लिए उसी के चलते पिछले कुछ दिनों से जिले के सभी पुलिस स्टेशनों के अंतर्गत विभिन्न उपाय लागू किए गए हैं। आज के रोज परभनी जिले के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी इनके मार्गदर्शन में पुलिस अधीक्षक कार्यालय और ट्रैफिक पुलिस शाखा की ओर से शहर के विभिन्न स्कूलों के छात्राओं की प्रभात फेरी निकाली गई। इस प्रभात फेरी में शिवाजी कॉलेज के एनसीसी के छात्राएं बैंड के साथ और उसी तरह से सावित्रीबाई फुले, डॉक्टर जाकिर हुसैन मराठवाड़ा हाई स्कूल और महात्मा फुले विद्यालय के छात्राएं और शिक्षक इसमें शामिल होते हुए प्रारंभ में सभी छात्राएं और सभी शिक्षक ये परभनी के राजगोपालचारी गार्डन में जमा हुए सभी को ही परभनी जिले के कर्तव्यदक्ष कलेक्टर रघुनाथ गावड़े और एसपी रविंद्र सिंह परदेसी, एडिशनल एसपी यशवंत काळे और डीवाईएसपी दिनकर डंबाळे, बाइक राइडर शैलेश कुलकर्णी, इन्होंने महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवस और शहर यातायात की लेकर महत्वपूर्ण बातें और मार्गदर्शन किया। उसके बाद राजगोपालचारी गार्डन में जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े और एसपी रविंद्र सिंह परदेसी इनके हाथों हरी झंडी दिखाकर प्रभात फेरी को शुरुआत की गई। प्रभात फेरी शहर के मुख्य रास्तों से होते हुए इसमें शामिल छात्राओं ने अपने हाथ में आकर्षण ऐसे यातायात के नियम और सुरक्षित यातायात के बारे में संदेश देने वाले बोर्ड हाथ में लेकर रैली निकाली थी। ये रैली शहर के विभिन्न इलाकों से फिरते हुए पुलिस अधीक्षक कार्यालय में आ पहुंची। यहाँ पर रखे हुए विविध शस्त्रों का प्रदर्शन रखा गया था। उससे शस्त्र प्रदर्शन को छात्राओं ने उत्साह के साथ देखते हुए इसे बड़ा प्रतिसाद दिया और इस शस्त्रों की हथियारों की जानकारी समझ कर ली। उसी के साथ साथ छात्राओं को और शिक्षकों को साइबर से फंसाए जाने वाले और उससे सुरक्षित रहने के बारे में ड्रोन के तहत उन्हें मार्गदर्शन दिया गया। इस समय डीवाईएसपी दिनकर डंबारे, एसआरपी के पीआई रवि बांते, पीआई एलसीबी के विवेकानंद पाटिल, पीआई महेश लांडगे, एपीआई वामन बेले, एपीआई राजेश मलपिल्लू, पीएसआई रविंद्र दीपक और इसके अलावा एसपी ऑफिस के अधिकारी कर्मचारी और अन्य पुलिस अधिकारी कर्मचारी अमलदार इस समय मौजूद थे। सावता परिषद की ओर से सावित्रीबाई फुले जयंती के अवसर पर संविधान मूल्यांकन पुस्तिका का वितरण किया गया। सावता परिषद परभनी की ओर से शुक्रवार 3 जनवरी को महात्मा फुले के पुतले के पास सावित्री फुले और सो फातेमा जिजाऊ की जयंती मनाते हुए निःशुल्क संवैधानिक मूल्यांकन पुस्तिका का वितरण किया गया। विशेष बात यह रही कि तीनों माताओं का ये जन्मदिन ये एक ही महीने में आना ये एक महान कार्य है। ये इस उपक्रम को सावता परिषद हर साल इस तरीके से ही मनाएंगी, ऐसा कृष्णा कटारे इन्होंने बोलते हुए सावता परिषद के कृष्णा कटारे, साहेब राव जादव, धोंडीराम जातवने, श्याम रासवे, प्रसाद गोरे, अनिल गोरे, रोहित राउत, सुमित जादव, मुंजा भाऊ हड़कड़, रासवे, कुणाल गायकवाड़, एडवोकेट श्रीहरी भुजबळ, इनके अलावा विविध संघटना के पदाधिकारी इस समय हाजिर थे। 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सावता परिषद परभणी व सर्व मित्रपरिवार यांच्या वतीनं आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम त्यामध्ये साऊ, फातेमाजी आणि जिजाऊ या तिन्ही मातांच्या जयंतीचा स्मृती कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घडून आणला आणि आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, 8 जानेवारीला फातेमाजी यांचा जन्मदिवस आणि 12 जानेवारी जिजामाता जन्मदिवस, या तिन्ही मातांचा जन्मदिवस एकाच महिन्यात येणं हा निव्वळ योगायोग नसून ही एक देवी शक्ती आहे मित्रांनो। आणि याच तिन्ही मातांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही आज संविधान मूल्यांची प्रास्ताविका हे वाटपाचा कार्यक्रम आम्ही आज सावता परिषद परभणीच्या वतीने मोफत ठेवला होता। या कार्यक्रमाला सर्व परभणीच्या सर्व वेगवेगळ्या घटकाचे सर्व जण सहभागी झाले होते आणि पुनश्च एकदा मी सावता परभणीच्या वतीने
या 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. परभनी शहर के पुराना कारेगांव रोड के स्थित प्रबुद्ध नगर के करीब जायकवाड़ी के केनाल को लगकर खुली जगह पर यहाँ के रहने वाले नागरिकों ने कई साल से रहते हुए ऐसी जानकारी दी है कि हमें रहने के लिए खुद के घर नहीं होने के कारण उन्होंने जायकवाड़ी जगह पर अपना निवास स्थान बना लिया है. इसलिए यहाँ की इस जगह का नाम उन्होंने रावण नगरी का नाम देते हुए इसका पार्टी का यहाँ पर उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता अमित भालेराव इनके हाथों किया गया. इस समय वंचित बहुजन आघाड़ी के युवा अध्यक्ष सुमित भालेराव, बाबा साहेब लोखंडे, पवन कौसडीकर, अभिजीत भालेराव, संतोष टाक, अतुल नरवाड़े, राहुल ठोके, सुरेश शेळके, रेखा पडोळे, महानंदा जोंधळे, संगीता पैठणे, अम्रपाली लोखंडे, कैलास राठोड आदि नगर के महिलाएं पुरुष बड़ी संख्या में मौजूद थे. या ठिकाणी रावण नगर हे स्थापन झालेलं आहे. त्या ठिकाणी रावण नगर ही पार्टी ओपनिंग झालेली आहे. जी जायकवाडीची जागा आहे ती जे बेघर आहे त्यांना घर देण्यात आलेली आहे. बरेच वर्षापासून लोक किराण राहिलेली त्याच्यासाठी ही वस्ती करून दिलेली. आज प्रबुद्ध नगर येथील या ठिकाणी जी आपली कॅनलची जी जागा आहे तर या जागेमध्ये ज्या लोकांना म्हणजे आम्ही जे लोक आहेत हे लोकांना 20, 25, 30 वर्षापासून बेघर आहोत आम्ही. तर ही जागा कॅनलची असल्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. याच्यामध्ये कोणाचे काही हे नाही. त्याकरिता आम्ही या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत आणि रात्री या रावण या पार्टीची ओपनिंग झालेली आहे. बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र परभनी इनकी ओर से राष्ट्रमाता जिजाऊ जयंती और स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन के उसी तरह राष्ट्रीय गौ सेवक नितिन जादव गोगलगांव और इनके अभिशिष्टन चिंतन सम्मेलन के अवसर पर महाआयुर्वेदिक स्वास्थ्य शिविर, मुफ्त जांच और मुफ्त दवाएं बांटने का आयोजन किया गया है. इस शिविर में बीपी, शुगर, मूलव्याध, दमा, वात, लकवा, बुखार, खांसी ऐसे सभी प्रकार के बीमारियों को स्वास्थ्य शिविर के होने जा रहा है, जिसमें परभनी जिले के सभी नागरिकों से ज़्यादा मरीजों को इसमें शामिल होकर अपना स्वास्थ्य सुधारे ऐसा आह्वान किया गया है. शिविर का जगह भगवा चौक, रामकृष्ण नगर, बसमत रोड, परभनी. शिविर के लिए विविध आयुर्वेदिक डॉक्टर, नर्स ब्रदर ये हाजिर रहेंगे. विविध मान्यवरों के उपस्थिति में शिविर का आयोजन होने जा रहा है. इसमें जिले के स्वास्थ्य राज्य मंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, गणेशराव दुधगावकर, जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े, विधायक राहुल पाटिल, विधायक राजेश दादा विटेकर और जयंती महोत्सव स्वागत अध्यक्ष विठल गुरु वजूरकर, प्रमुख अतिथि में पूर्व नगर अध्यक्ष बंडू पाचलिंग बॉस, लिंगायत टाइगर डॉक्टर मदन लांडगे, एडवोकेट पवन निकम, परभनी जिला मराठी पत्रकार संघ के जिला अध्यक्ष प्रभुदीप के, परभनी जिला मराठी पत्रकार संघ के कोषाध्यक्ष खजिनदार मोइन खान, डिजिटल मीडिया जिला अध्यक्ष शेख इफ्तेखार, पुरुषोत्तम महाराज झाड़गांवकर, बालासाहेब महाराज मोहिते पाटिल, रमेश महाराज मोरे, शिवलिंग अप्पा खापरे, नारायण चट्टे, कार्यक्रम के संयोजक वृत्तपत्र विक्रेता संगठना के जिला अध्यक्ष अंबादास वाकोड़े, जयंती महोत्सव समिति के अध्यक्ष एवं महाआयुर्वेदिक स्वास्थ्य शिविर के मुख्य आयोजक डॉक्टर गोविंद कामटे सेलूकर की ओर से यह आयोजित किया गया है. ऐसी जानकारी बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र के मुख्य संचालक डॉक्टर गोविंद कामटे इन्होंने पत्रक द्वारा बतलाई है. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें. डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र. एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभनी. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. न्यायिक हिरासत में मारे गए सोमनाथ सूर्यवंशी के परिवार से परभनी से गंगाखंड रोड अधिकारी मिलने पहुंचे. फाइनेंस से लेकर ब्राह्मण गांव इस रास्ते पर सोमनाथ सूर्यवंशी के परिवार को सरकार द्वारा एक एक्सीडेंट की घटना हुई थी. इस घटना में मैया सूरज परिवार ने इनकी 1 जनवरी के रोज खासगी अस्पताल में सूर्यवंशी को मौत हो गई. लेकिन ये एक्सीडेंट न रहते हुए प्रकार की इल्जाम लगाया गया है. इनकी भूमिका ने और उनके मां ने कहा है कि परिजनों ने बताते हुए सोमनाथ की न्यायिक हिरासत लाल सेना की ओर से हुई थी. आज तारीख 8 जनवरी 2024 को
उनके खिलाफ कड़क अपर जिलाधिकारी और विविध अन्य मांगों को लेकर देकर यह अवगत कराया गया है कि यादव के खूनी अपराधियों को तुरंत हिरासत में लिया जाए, उन पर अपराध दाखिल किया जाए, ऐसी मांग नहीं देंगे शिष्टमंडल द्वारा दिया गया है। परिवार ने बताते हुए 22 से आए हुए अधिकारी 12 बजे उनके चेक द्वारा वापस लौटाया गया। इस समय उनके परिवार ने क्या कहा, मोर्चा निकाला जाएगा, ऐसी जानकारी लाल सेना के प्रमुख कांग्रेस गणपत भिसे इन्होंने दी है। इस समय सूरज गंगाधर यादव इनके लोगों को हिरासत में लेते हुए उन पर खून का अपराध दाखिल किया जाए। लाल सेना के प्रमुख कांग्रेस गणपत भिसे सूरज की माता बबीता यादव, बहन नेहा यादव, पत्नी पूजा सूरज यादव, राम गायकवाड़, नागेश गायकवाड़, लाल सेना के अशोक उबाळे, मातंग समाज के नेता मनोहर गवारे, जनाबाई वैरागड इन्होंने की है। त्याला आपल्याला प्रतिसाद भेटलेला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्याला 10 लाखाचा चेक आज रोजी भेटलेला आहे। आपल्याला जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांचे परिवाराचे आई आणि बंधू यांना तो चेक सादर करण्यासाठी आलेलो। आज काय दुःख झालं ना ते आम्हाला व्यक्त देखील करू शकत नाही आम्ही। ते सोडून द्यायचे होते, हात पाय मोडायचे होते, तो लंगडा जरी झाला असताना आम्ही सांभाळ असता आयुष्यभर त्याला। नाही, मुख्यमंत्री साहेबांच्या चरणी एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे नोंद करायला त्यांनी मदत केली पाहिजे साहेबांनी। मारहाण करून माझ्या लेकराला मला आर्थिक मदत पाठवली आहे, मी त्यांची आभारी आहे। परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारत नाही। कसं माहिती काय, मी मला जेवढं करता येईल तेवढं मी माझा कर्तव्य म्हणून करणार आहे। तुमचं कर्तव्य आहे, फक्त आम्हाला न्याय मिळवण्यासाठी मदत केली पाहिजे सरकारने। तुमच्या भावना जरूर ओळख करून द्या। माझी न्याय मिळवून द्या, मला न्याय एवढी विनंती आहे सगळ्यांना, सरकारला, मुख्यमंत्री साहेबाला, फक्त न्याय। थोडा पांगळा जरी पडला तर माझ्या घरी मी सांभाळ असते तर आयुष्यभर। अहो दादा, आईचं लेकरू बाहेर गेलं तर आईचं जीवन असं चैन पडत नाही। माझं लेकरू जीवनात डोळ्याच्या समोरून या सरकार लोकांनी आता मारहाण करून माझ्या लेकराचा जीव घेतलं। ते चापट कशी असते ते देखील माहित नाही आतापर्यंत। आमचा भाऊ असा होता, जोपर्यंत आमच्या घरातले जेवत नव्हतं तोपर्यंत तो एक घास खात नव्हता, एवढा आमच्यावर जीव होता। जे काही गुन्हेगारी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे। माझा भाऊ म्हणून आम्ही एक मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे। भावानंच न्याय करावा लागत आता बहिणीला, म्हणून बहीण म्हणून आम्हाला न्याय मिळवून द्या। मला लय लाडक्या बहिणीचा भाऊच असतो न्याय करणार। 10 वेळ जरी यावं लागलं तरी येऊ आम्ही। फक्त आमचा निरोप द्या तेवढा साहेब। आपण नाही करू शकतो, या आम्ही भेट घालून देऊ तुमची आणि काळजी घ्या। दोन्ही लेकराकडे पाहत जा। एक मुलीचं दुःख सांगत नाही किती येते आता, दोन लेकराकडे पहा। मुलगा आहे माझा, त्या मुलासाठी मी काय केलं, किती कष्ट केलं सर। हे आशाला असावी कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचू। नक्कीच साहेबाला हात जोडून विनंती, नाही, हात मुख्यमंत्री जोडू नका। साहेबाला, माझं बहीण ते भाचा लाडकी बहीण म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी। बहीण म्हणून जगात जाहीर केले साहेब, तसं बहिणीची दखल घ्या म्हणाव साहेबाला, आणि भाच्याचं पण दखल घ्यायला सांगा। माझ्या लेकराला हाल हाल करून माझ्या लेकराला 4 दिवसात त्याने मारायचा प्रयत्न करून लवकरात लवकर जीव घेतले। आता का ते दखल घेत नाहीत, आता काय या पार पाडत नाहीत? किती दिवस झालं त्याला मारून टाकायला पोलिसांनी मागचा पुढचा विचार केला, ताबडतोब मारून टाकले 4 दिवसात। आज त्याला मरून महिना होते, का दखल घेत नाही सरकार? का त्यांच्यावरती गुन्हे नोंद करत नाही साहेब? कुणाला सांगितले नाहीत, फोन केले नाहीत,
आणि ही दीर्घकाळ चालणार आहे. हे नाही बरोबर आहे. त्याचं सोमनाथचं जे नुकसान झालंय हे नुकसान कितीही पैसे दिले तर भरून येणार नाही त्याची आम्हाला पण जाणीव आहे. ही मदत निधी आहे, ही त्याची भरपाई म्हणून नक्कीच नाही. पण हे खूप मोठं नुकसान झालंय. एका चांगल्या होतकरू तरुणाचा जीव गेलाय. आपल्याला त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी वेगळा विषय आहे आणि जो कायदेशीर कारवाई आहे ही वेगळा विषय आहे. ती कारवाई कुठेही थांबणार नाही, ती प्रोसेस तर चालू आहे. आपण आहेत, आपले आंदोलकाचे सहकारी आहेत ती आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, आमचे पत्रकार बंधू आहेत, त्यांच्या सगळ्याच्या ह्याने त्याचा पाठपुरावा चालूच आहे. ही निधी आहे, त्याचं नुकसान झालं आहे. सोमनाथ असली असते तर त्यांनी जे केलं असतं त्याचा थोडाफार हातभार म्हणून आपल्याला द्यायची. तर एक विनंती आहे, मुख्यमंत्री सहायता निधी तुमच्या हक्काची गोष्ट आहे तर ही स्वीकारावं. मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारत नाही. जे मदत मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलेले आहे त्यांचा आम्ही रिस्पेक्ट करू, त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे आभारी आहेत. पण आम्हाला न्याय भेटला पाहिजे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारत नाही. आज फिर्याद देऊन बरेच दिवस होत आहेत. माझ्या भावाचा मृत्यू होऊन आता महिनाभर उलटून जातोय. त्या पोलिसांवरती अजून गुन्हे नोंद होत नाहीत, त्यांच्यावरती FIR होत नाही. ते अजून एकदम फ्रीमध्ये फिरत आहेत. लवकरात लवकर त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे. जे काही गुन्हेगारी असतील, ज्या लोकांनी माझ्या भावाचा खून केलेला असेल त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे 302 अंतर्गत आणि त्यांना कठोर शिक्षा भेटली पाहिजे. साहेबांनी आर्थिक मदत आम्हाला पाठवली आहे. मी त्यांची आभारी आहे, मुख्यमंत्री साहेबाचे आभारी आहे. मला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारत नाही. आणि जे पोलीस आहेत माझ्या मुलाला मारलेले, मारहाण करून माझ्या मुलाला मर्डर केल्यात, माझ्या मुलाचा खून केल्यात, जेवढे आरोपी आहेत तेवढ्यांना पकड करून त्यांना सगळ्यांना फाशीची सजा द्यायला पाहिजे. गुन्हेगारांना जेवढे पोलीस आहेत, जेवढे पोलीस त्याच्यातून गुन्हेगारी आहेत ना तेवढ्यांना गुन्हेगारांना शिक्षा भेटायला पाहिजे. ठीक आहे. बबिता जाधव. तुम्ही कलेक्टर ऑफिसला कशासाठी आलात आज? माझ्या मुलाच्या मयतचं निवेदन द्यायला आले. काय झालं होतं नेमकं? तुमच्या मुलासोबत काय घटना घडली? माझ्या मुलासोबत मारहाण करून त्याला जीव मारलं, त्याचा खून केला आणि मला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाचा ऑक्सिजन ब्राह्मण फाट्यावर झालेला आहे. आणि तिथून मी आले तेव्हा दवाखान्यामध्ये माझ्या मुलानं सांगितलं की मला मारहाण केलेली आहे. डॉक्टरनी पण सांगितलं मला की तुमच्या मुलाला मारहाण झालेली आहे. आज पोलीस स्टेशनला गेला होतात का? पोलीस स्टेशनला गेले, तिथं व्यवहार पोलीस स्टेशनला गेले, त्यांना नाव पण दिले. त्यांनी जे आरोपी आहेत त्यांचे नाव वगैरे सांगितलेत मी, आणि काय त्यांना अटक करण्यात आली नाही. तुम्ही म्हणताय की तुमच्या मुलाचा घातपात झाला असं तुमचं म्हणणं आहे. याच्या अगोदर त्याच्यावर काय हल्ले झाले होते का? त्याच्या धमक्या येत होत्या का? हो, त्याला धमक्या पण दिल्या होत्या. ह्याच्या अगोदर माझ्या घरी पण आले होते 8 ते 10 जण.
तुझ्या मुलाला जीव मारतात, तुझा मुलगा आमच्या जातीवरती शिवीगाळ करतोय म्हणून, सूरजला जीव मारायचं म्हणून. महिनाच झालं त्यांना येऊन, तर महिन्यामध्येच त्यांनी माझ्या मुलाला जीव मारलं. त्याच्या बायकोला सोडायला आला होता, तर ब्राह्मण फाट्यावर गाठून त्यांनी आडून हाणमार करून राड तिच्या छातीमध्ये घालून चाकूचे वार करून माझ्या मुलाला जीव मारले त्यांनी. ठीक आहे, आता काय मागणी आहे तुमची? माझी मागणी एकच आहे की आरोप्यांना लगेचच्या लगेच अटक करावं, त्यांना कडीची कडी सजा हवा आणि खुनाची सजा, माझ्या मुलाचा खून केलाय त्यांना पण खुनाची सजा हवा म्हणून कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन दिले आहे आज. मी रामपंडित गायकवाड. माझा भाचा 29 तारखेला परभणीमध्ये त्याच्या पत्नीला सोडायला आल्यानंतर तो गंगाखेडला परत येत असताना ब्राह्मणगाव ते रेंगे ऑफिसच्या मध्ये त्याला अडवून मारहाण झालेली आहे आणि त्याला परभणी आयसीयूमध्ये ज्यावेळेस ॲडमिट केलेलं आहे, त्याला ॲडमिट करून ॲक्सिडेंटचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. पण ते ॲक्सिडेंट नसून सदरील त्याला 10 ते 15 लोकांनी मारलेलं असं लक्षात आलं आणि डॉक्टरनं देखील सांगितलं की बा ही ॲक्सिडेंट अशा प्रकारे नसतोच. त्यामुळं त्याला ज्या कोणी आरोपींनी मारलेलं आहे त्यांना तात्काळ जेरबंद करण्यात यावं व मातंग समाजाच्या प्रत्येक मुलाला अशाच प्रकारे जातीवर मारून त्याला ॲक्सिडेंट किंवा फाशीची असे कुठल्या प्रकारे एक असं दाखवण्याचं टॅलेंटच त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळं इथून पुढं समाजामध्ये असा घातपात होऊ नये म्हणून आरोपीवर कठोर शासन होणं गरजेचं आहे. आणि माझ्या प्रकार झाल्याच्या नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात का? हो, गेलो होतो. काय म्हणले पोलिसांनी? पोलिसांचं म्हणणं आहे की ॲक्सिडेंट आहे, पण आमच्या लक्षात आलं की ॲक्सिडेंटमध्ये अशा काय वाटतं तुम्हाला की हा ॲक्सिडेंट नसून घातपात आहे? कारण ॲक्सिडेंट जर झालेला असता कदाचित तर त्याच्यामध्ये त्याचं डोकं फुटलं असतं किंवा वेगवेगळ्या जखमा झालेल्या असत्या, पण त्यामध्ये जखमा त्याच्या पायावर रॉडनं मारलेल्या दिसतात आणि चाकूचे वार देखील त्याच्या मांडीवर दिसतील. तर अशा प्रकारे हे ॲक्सिडेंट नसतोच ना. त्यामुळं हे ॲक्सिडेंट नसून घातपात आहे. त्याला न्याय देण्याकरता आज आम्ही परभणीमध्ये कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला जर लवकरात लवकर आरोपी अटक नाही झाली तर 22 तारखेला तर आम्ही मोर्चा काढणारच आहोत. त्याच्यानंतर जर न्याय नाही मिळाला तर आम्ही गृहमंत्र्यापर्यंत जाणार आहोत. आमची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करून त्यांना कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही पहिली आणि शेवटची मागणी आहे आणि इथून पुढं कुठल्याही समाजावर असे वार किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मारून त्यांना असं षडयंत्र करून ॲक्सिडेंट किंवा फाशीचे स्वरूप दाखवू नये याकरता शासनानं कठोर पावलं उचलले पाहिजे. एवढंच मी गृहमंत्र्याला विनंती करेन. आमच्याकडं एक म्हण आहे, मांग मेला मांगवीर झाला. म्हणजे जी मांगवीरांची जी परंपरा चालत आलेली आहे ही परंपरा अक्षरशः शहीदांची आहे. आणि या घटनेच्या अनुषंगाने मी उदाहरण यासाठी देतो की महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी मांगाच्या तरण्या बांड पोरांचे मुर्दे पाडले जातात, परंतु मुर्दा पाडल्याच्या नंतर हा खून सिद्ध होऊ नये म्हणून मग अशा पद्धतीचे काय फॉर्म्युले वापरले जात आहे की तो लाईटला चिटकून मेला, तो तळ्यात पडून मेला, तो विहिरीत पडून मेला, तो ॲक्सिडेंटमध्ये मेला, की म्हणजे पुढचा तपास पूर्ण थांबून जातो. आणि हा सुद्धा सूरज जाधवच्या अनुषंगानं जी काय घडलेली घटना आहे तर हा सुद्धा एक खून आहे, मर्डर आहे, परंतु तो खून ॲक्सिडेंट दाखवून या तपासाला भरकटविण्याचं, डायव्हर्ट करण्याचं या ठिकाणी काम झालेलं आहे. आणि म्हणून आज सूरज जाधवचे सर्व नातेवाईक जिल्हाधिकारी महोदयांना भेटलेले आहेत आणि त्यांना भेटून आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे ही बाजू मांडलेली आहे की अशा कितीतरी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडत आहेत की ते अपघाताच्या नावाखाली या ठिकाणी ते प्रकरण दाबले जात आहे, दडपले जात आहे. आणि सूरज जाधवच्या अनुषंगानं जे आहे की सूरजचा अपघात झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो इथल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारात त्याला दाखल केलं, उपचारात दाखल केल्याच्या नंतर सूरज जाधवच्या ज्या आई आहेत बबिता जाधव म्हणून, तर सूरज त्यांना डायरेक्ट सांगतो की मला ह्या लोकांनी चाकू आणि रॉडनं मारहाण केलेली आहे आणि मी त्यांना सोडणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचे त्या मायलेकराचं जे संभाषण झालेलं आहे. परंतु ती जी आई आहे की ज्यावेळेस एक मुलगा आपला बेडवर पडलेला आहे, अंथरुणावर पडलेला आहे त्या ठिकाणी, आणि तशा अवस्थेमध्ये त्या बाईला पोलिसाकडे जाणं, फिर्याद देणं ते मनस्थितीमध्ये नसल्यामुळं जे काही येणं गरजेचं होतं त्या फिर्यादीमध्ये ते आलेलं नाही. आणि म्हणून आता त्या थोड्याशा सावरलेल्या असल्यामुळे आज आम्ही त्यांना कलेक्टर घेऊन आलेलो आहे आणि आमची जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर असतील, SP असतील
त्यांना विनंती आहे, या प्रकरणाचा जो तपास आहे तर तो तपास हा अपघाताच्या चष्मेतून किंवा अपघाताच्या दिशेनं न जाता हा मर्डरच्या दिशेनं याचा तपास झाला पाहिजे. इतका सिरियसनेस या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं बाळगला पाहिजे. आणि ह्या ज्या काय घटना घडू लागलेल्या आहेत, ह्या घटनांना जर ब्रेक द्यायचा असेल तर हे जो झालेला अपघात आहे तो आपल्याला या ठिकाणी ह्याचा कसून तपास करून हा खून कसा आहे हे तुम्हाला समोर आणावं लागणार आहे. तरच अशा प्रकारच्या ज्या काही गावागावामध्ये घडणाऱ्या घटना येतात अपघाताच्या नावाखाली त्याला कुठेतरी या ठिकाणी रोखता येईल आणि त्याला काहीतरी ब्रेक लागेल. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना महोदयांना भेटून निवेदन दिलेलं आहे. आणि 22 तारखेला आम्ही एक आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या आंदोलनाचं नाव जे आम्ही ठेवलेलं की नरबळी प्रतिशोध मोर्चा अशा पद्धतीचं दिलेलं आहे की जे मांगाची जे नरबळी दिलेले आहेत त्या नरबळीच्या अनुषंगानं हे तपास झाला पाहिजे असे आम्ही मोर्चाद्वारे आम्ही मागणी करत आहोत. आणि परभणी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील हजारो लोक त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.